पाचवा मैत्रीने राहणारे शेजारी आफरा आणि नेहा आनंदनगर मध्ये एकमेकींच्या शेजारी राहतात. दोघीची आई आणि वडील रोज दादीची कामे करतात. त्या दोघीही एका शाळेत जातात. एके दिवशी त्या शाळेतून घरी जेव्हा आल्या तेव्हा त्यांना दिसले की नेहाचे आई आणि वडील कामावरून आले होते, पण आफराच्या घराला कुलूप होते. आफराला काय करावे कळेना. नेहाची आई आफराला म्हणाली, काळजी करू नको, तुझे आई आणि वडील येतच असतील, तू आमच्या घरी ये. नेहाच्या आईने नेहाला आणि आफराला खायला दिले. थोड्या वेळाने दोघीही खेळायला बाहेर गेल्या. त्या खेळून परत आल्या तरी आफराच्या घराला कुलूप होते. नेहाचे वडील आफराला म्हणाले, तू आमच्या सोबत जेवण कर आणि इथे झोप. तुझे आई वडील घरी आल्यावर आम्ही तुला उठवू. आफराचे आई आणि वडील रात्री उशिरा घरी परतले. त्यांनी आफराला शोधायला सुरुवात केली. नेहाचे वडील त्यांना म्हणाले, काळजी करू नका, तुमची मुलगी आमच्या घरी आहे, तिचे जेवण झाले आहे, आता ती झोपली आहे. आफराची आई म्हणाली, तुम्ही आमच्या मुलगीची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. असे का म्हणतात, एकमेकींच्या शेजारी आहोत ना. छान, खूपच छान वाचलं. व्हेरी गुड.